किंग कोहली एका जिद्दी मुलाची खरी कहाणी. कल्पना करा, एक 18 वर्षाचा मुलगा रात्री वडिलांना गमावतो आणि दुसऱ्या दिवशी तो क्रिकेट खेळायला मैदानात उतरतो. तो मुलगा म्हणजे विराट कोहली. 3 वर्ष एकही शतक नाही. लोक म्हणत होते की विराट संपला, पण त्याच विराट कोहलीने पुन्हा कमबॅक करून जगाला दाखवून दिलं की किंग हा कधीच संपत नाही. ही आहे विराट कोहलीची खरी गोष्ट. यश फक्त टॅलेंटवर मिळत नाही, ते मिळतं मेहनत, शिस्त आणि हार न मानण्याच्या जिद्दीवरती. दिल्लीमधला एक साधा मुलगा आज जगातील महान क्रिकेटर बनला, तो म्हणजे विराट कोहली. जर तुम्ही क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही गोष्ट फक्त तुमच्यासाठीच आहे. आता आपण विराट कोहलीचं बालपण पाहूयात. विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील प्रेम कोहली वकील होते आणि आई सरोज कोहली गृहिणी आहेत. लहानपणापासूनच विराटला क्रिकेटची खूप आवड होती. फक्त 9 वर्षाचा असताना त्यांनी वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे कोच राजकुमार शर्मा यांनी त्यांच्या टॅलेंटसोबतच त्यांची मेहनत आणि जिद्दही ओळखली होती. त्यांचा काही काळ जो होता हा संघर्ष आणि भावनिक क्षण होता. तर 2006 मध्ये विराटच्या आयुष्यात हा खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या वडिलांचं निधन झालं. पण दुसऱ्या दिवशी विराट रणजी ट्रॉफीचा सामना खेळायला मैदानात उतरला होता. त्या दिवशी त्यांनी टीमसाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. हा क्षण दाखवतो की तो फक्त खेळाडू नाही, तर खूप मजबूत असा मनाचा तो माणूस आहे. हे कदाचित आपल्यासारख्या लोकांना शक्यही नाही. मला हे तुम्हाला सांगतानाही माझ्या अंगावर काटे उठतायत, शहारे होत आहेत. तर 2008 मध्ये विराट कोहली यांनी भारताच्या U19 टीमचे नेतृत्व केले. भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. याचमुळे भारतीय टीममध्ये त्यांना पहिली संधी मिळाली. त्यानंतरच त्यांनी IPL प्रवासही चालू केला. 2008 मध्ये IPL मध्ये ते रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी ते अजूनही खेळतात. 2016 मध्ये त्यांनी इतिहास रचला. एका सीझनमध्ये त्यांनी जवळजवळ 973 धावा केल्या आणि हा आजपर्यंतचा IPL मधील सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. तर त्यांचं आंतरराष्ट्रीय करिअरही असंच गाजलेलं आहे. 2008 मध्ये त्यांनी भारतासाठी पदार्पण केलं. हळूहळू ते जगातील सर्वोत्तम फलंदाज बनले. तर त्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत जे तुम्हाला नक्की मोटिवेट करतील. ते म्हणजे सातत्य, फिटनेस, आक्रमक खेळ, चेस करताना मॅच जिंकण्याची क्षमता. त्यांनी भारताला अनेक मोठे सामने जिंकून दिलेले आहेत, हे सगळ्यांसमोरच आहे. तर त्यांचा जो खराब काळ होता ते 2020 ते 22 हा काळ पुन्हा विराटसाठी खूप कठीण काळ होता. त्यांना एकही शतक करता येत नव्हतं. लोकांनी खूप साऱ्या टीका केल्या. जवळजवळ 3 वर्ष त्यांनी एकही आंतरराष्ट्रीय शतक केलं नाही. हा त्यांच्या करिअरमधला सर्वात मोठा डाऊन फेज होता. त्या कमबॅक करायचं तर पूर्ण तयारीनिशीच केलं पाहिजे आणि तसंच केलं. पण खरा खेळाडू हा कधी हार मानत नाही आणि 2022 मध्ये त्यांनी आशिया कपमध्ये शतक झळकावलं. त्यानंतर ते पुन्हा फॉर्ममध्ये आले. 2023 मध्ये वर्ल्ड कपमध्ये त्यांनी सर्वाधिक धावा केल्या आणि अनेक रेकॉर्ड मोडले. यश आणि रेकॉर्ड्स. विराट कोहलीचे मोठे अचिव्हमेंट्स आपण आता पाहणार आहोत. 70+ आंतरराष्ट्रीय शतक त्यांनी केलेले आहेत. अनेक ICCचे पुरस्कार त्यांच्याकडे आहे. ODI मध्ये सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते. चेस मास्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची मॅच जिंकण्याची क्षमता खूप जबरदस्त आहे. आता तरुण क्रिकेटरसाठी त्यांची शिकवण जर मी तुम्हाला सांगायचं केलं तर विराट कोहली आपल्याला असं सांगतात की मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. वाईट काळात हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला क्रिकेटर बनायचं असेल तर त्यांच्यासारखी जिद्द नक्कीच
ठेवा. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर सांगायचं झालं तर विराट कोहली यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याशी 2017मध्ये लग्न केलं आणि तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की त्यांना 2 मुलं आहेत, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. हे आपल्या कुटुंबासोबत एक साधं आणि संतुलित जीवन अतिशय आनंदामध्ये जगत आहेत. आणि विराट कोहली यांची ही कहाणी आपल्याला खूप काही शिकवून जाते. कधीही हार मानू नका. कोणत्याही IPL 2026चं सेगमेंट चालू आहे त्यामध्येही तुम्हाला माहीतच आहे की आजही विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळत आहेत. IPL 2026मध्येही त्यांची बॅट ही जोरातच चालू आहे. ते अजूनही टीमचे सर्वात महत्त्वाचे खेळाडू आहेत. जरी RCBने अजून IPL ट्रॉफी जिंकलेली नसली तरी सुद्धा कोहलीची निष्ठा, लॉयल्टी ही खूप खास आहे. 2026च्या सीझनमध्ये त्यांनी पुन्हा टीमसाठी महत्त्वाच्या इनिंग्स खूप खेळलेल्या आहेत. युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक लीडर म्हणून ते जबाबदारी घेतलेली आहे. जबाबदारी घेतली आहे. खरा चॅम्पियन फक्त जिंकण्यात नाही तर सतत प्रयत्न करण्यात असतो. आणि तुम्ही IPL 2026 जर पाहत असाल तर लक्षात ठेवा की विराट कोहलीची अजूनही मेहनत करत आहेत. इतकं मोठं नाव असूनही ते अजून इम्प्रूव्ह होण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात. आणि हीच खरी शिकवण आहे की कोणत्याही मोठ्या पदावर गेलं तरी तुम्ही तुमचं काम अगदी मनापासून सातत्याने करत राहणं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ असाच एका नामांकित अशा IPL क्रिकेटरवरतीच असणार आहे. तर कोणता व्हिडिओ असावा पुढे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.